आवडत नाही. ओके. आज आपण बनवणार आहोत एकदम सुपर हेल्दी अशी रेसिपी. तर मायराला हे बिलकुल आवडत नाही दोडके, तर म्हणून मी विचार केला की याचंच काहीतरी एकदम वेगळं काहीतरी आपण बनवू जे तिला आवडेल पण. आणि मस्त छान मुगाची आणि मसूरची डाळ मी सकाळीच भिजत लावली आणि त्यानंतर हे एक दोडकं घेतलं मी जे सोलून छान याचे छोटे पीसेसमध्ये टाकलं ग्राइंडरमध्ये. आणि त्यानंतर या दोन्ही डाळी टाकल्या जे मायराला टाकायचं होतं म्हणून मी तिच्याकडे दिलं ते डिपार्टमेंट. आणि तोपर्यंत मी भाज्या वगैरे जे काही टाकायचं असेल तुम्हाला टाकू शकता. तर मी यामध्ये घातलेली आहे पालक, एक मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं जिरं आणि थोडं अद्रक लसूणची पेस्ट. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे सगळं. आणि त्यानंतर मग छान मस्त हे ग्राइंड करून घेतलं. आणि इकडे मायराची डाळ पण टाकून झालेली होती जी तिने एकदम व्यवस्थितपणे टाकली असं नाही म्हणता येणार कारण की खाली खूप डाळ सांडलेली होती जी मी नंतर उचलली. आणि हे बघा ही छान मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली होती. फक्त थोडं एक प्रॉब्लेम झाला होता की हे थोडं पातळ झालेलं होतं माझ्याकडून. याच्यामध्ये 2 चमचे आपले रवा पण घालायचा आणि छान रवा घालून घेतला, छान फेटून घेतलं मी याला परत. आणि डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ तुम्ही ॲज पर युअर टेस्ट तुम्हाला जसं आवडतं तसं टाकायचं आणि चवीनुसार मीठ. मग छान तव्याला ग्रीस करून घेतलं. आणि हे बघा हे थोडंसं ना माझं इथे पातळ झालेलं होतं म्हणून हे बबल्स येत होते. मग छान वरून तूप घातलं पण चवीला एकदम भन्नाट झालेले होते, खूप खूप छान झालेले होते. मायराला तर प्रचंड आवडले. मायराला दोडका खाऊ घालायचा असेल तर नक्की ही रेसिपी मी नेक्स्ट टाईम करणार आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलासाठी बनवू शकता, एकदम बिंदास बनवू शकता, नक्कीच चवीला आवडेल, इतकी छान आहे. मायराला प्रचंड आवडली. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.